आत्ता आपण आहोत भोर पोलीस स्टेशनमध्ये आणि गेल्या आठवड्याभरापूर्वी भोर पोलीस स्टेशनमध्ये नसरापूरची घटनेची पुनरावृत्ती होताना वाचली. ही घटना भोर तालुक्यात घडलेली आहे आणि त्या एका छोट्या मुलीच्या प्रसंगावधानामुळे तिचा स्वतःचा जीवही वाचला आणि स्वतःच्या बाकीच्या सर्व गोष्टी होताना पुढच्या वाचलेल्या आहेत. आपण आता भोरचे पोलीस निरीक्षक मानेसाहेब आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नक्की घटना आहे आणि काय घडलं होतं आणि काय या घटनेचा पुढे शेवट झालेला आहे. सर, काय सांगाल की काय घटना आहे? नसरापूरची पुनरावृत्ती होताना वाचली भोर तालुक्यात पुन्हा एकदा. एक निर्भया आपली मुलगी, साधारण वय तिचं साधारणतः 12 वर्ष 5 महिन्याची मुलगी. एका आरोपीने तिच्यावरती अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ती मुलगी पाणी पिण्याच्या बहाण्यानं घरातून विनावस्त्र पळून गेली. त्याच्यानंतर साधारणतः आजूबाजूच्या लोकांनी तिला ताब्यात घेतलं, तिला कपडे दिले घालायला. त्याच्यानंतर ती सदरचा प्रकार त्यांनी तिच्या घरच्यांना सांगितलं. घरच्यांना सांगितल्यानंतर तिचे घरचे पोलीस स्टेशन आले. पोलीस स्टेशन येताच आणि गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर साधारण आरोपी 24 तासाच्या साधारणतः दरम्यान आपण त्याला आरोपीला ताब्यात घेतला. पुढील तपास चालू आहे. पुढील तपास PSI खोत मॅडम करत आहेत. काय सर, की पण जर त्या मुलीने प्रसंगावधान दाखवलं नसतं आणि तिने जर पाणी पिण्याच्या बहाण्याने काढला नसता तर नसरापूरची पुनरावृत्ती पुन्हा घडली असती भोर तालुक्यात. त्या घटनांना जरा थोडंसं वाढ होत चालली आहे. भोर पोलीस स्टेशन यामध्ये थोडंसं वेगळा कुठलं पाऊल उचलणार आहे का? आम्ही ऑलरेडी पाऊल उचललेलं आहे. आम्ही शाळांना भेट देतोय. तिथे गुड टच, बॅड टच, मुला मुलींना सर्वांना सांगतोय आम्ही. इव्हन पॉक्सो ज्युनियर जस्टिस ॲक्टबद्दल आम्ही प्रबोधन करतो आहोत. आता पाठीमागे आपण भोरच्या शाळांना भेट दिल्यात, बऱ्यापैकी शाळांना भेट दिल्या आणि अवेअरनेसचा प्रोग्राम चालू आहे. आपण ऐकलं की मानेसाहेबांनी सांगितलं की अवेअरनेसचा प्रोग्राम चालू केलेला आहे. शाळामध्ये भेटीतून लहान मुलांना ह्या सर्व गोष्टींबद्दल ज्ञान देण्यात येतं की गुड टच, बॅड टच हे जर मुलांना कळतील तर पुढचे हे होणारे प्रसंग टळतील आणि नसरापूरची पुनरावृत्ती होताना वाचेल. कारण ही घटना आत्ताच ताजी आहे आणि अशीच घटना परत भोर तालुक्यामध्ये नसरापूरसारखी घडली असती, परंतु ह्या मुलीच्या प्रसंगावधानामुळे वाचलेली आहे. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे.